नो मैत्री कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पाईपलाईन करताना आपल्याला कम्प्युटरच्या मदतीनं काय काय फायदा होऊ शकतो किंवा आपण कम्प्युटरच्या मदतीनं कशा पद्धतीनं आपण पाईपलाईन करण्यास आपल्याला मदत होते ती बघूयात. तर मित्रांनो, आपण गुगल अर्थ प्रो या ॲप्लिकेशनचा उपयोग करणार आहोत. हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा तुमच्या डाउनलोड करून बघू शकतात. इथं मी आता कम्प्युटरवरती हे ओपन केलेलं आहे. जिथे तुम्हाला पाईपलाईन करायची आहे, समजा उदाहरणार्थ आपण एक घेऊयात सॅम्पल म्हणून, उदाहरण म्हणून. तिथं आपल्याला झूम इन करायचं आहे. थोडासा व्हिडिओ हा जास्तीचा होऊ शकतो, पण जर तुम्हाला पाईपलाईन करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल. तर मित्रांनो, आत्ता सध्या हे बघा, समजा ही एक विहीर आहे आणि ह्या विहिरीत किंवा इकडे क्षेत्रामध्ये आपल्याला पाणी पोहोचायचं आहे. तर समजा आपण असं डायरेक्ट गावाच्या शेजारून नेऊ शकत नाहीत. तर आपण बघूयात, आपण या मेजरमेंट टूलचा आपण उपयोग करूयात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याला जो जवळचा मार्ग पडेल अशा पद्धतीनं आपल्याला पाईपलाईन आपल्याला न्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही JCBचा उपयोग करून खांदायला सुरुवात करता तेव्हा त्या ऑपरेटरकडे जर तुम्ही एक टॅब किंवा मोबाईल जर दिला, तर जेव्हा तो खांदायला सुरुवात करतो तेव्हा तो बरोबर ह्या रेषेनंच त्या मोबाईलवरती दिसते त्याला. त्या रेषेनंच खांदून तो ॲक्युरेट सरळ पाहिजे तशी आपल्याला. आता इथं बघा, इथं पाईपलाईन एका कोठ्यावरून जाते, तर आपल्याला हा चेंज करावा लागेल मार्ग. तर आपण काय करूयात, इकडनं जाऊयात. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकदम जवळचा तुम्हाला जो मार्ग मिळेल त्या मार्गाने तुम्ही पाईपलाईन नेऊ शकता. तर याला आपण सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि शो इलेव्हेशन प्रोफाईलवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, आपल्या इथं बघायला मिळते, काय बघायला मिळते, तर इथं उंची झालेली आहे 560 मीटर आणि इकडं हायेस्ट आहे 576 मीटर. हा जो टेकडाचा भाग आहे 576 मीटरचा आहे आणि परत इकडं खोली झालेली आहे 557 मीटर. तर इथं 560 आणि 576 आपण कॅल्क्युलेटरचा उपयोग करूयात. तर 576 मायनस किती, 560. तुम्ही बघू शकता, हा जो चढ आहे हा 16 मीटरचा आहे. ठीक आहे, किती मीटरचा आहे, 16 मीटरचा आहे. आपण करून घेऊया 16 मीटर. आपल्याला किती हेडची मोटर लागणार ते बघणार आहोत आपण.
आपलं जे अंतर आहे 1.54 किलोमीटर झालेलं आहे. 1.54 किलोमीटर, 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त. त्याचंसुद्धा आपण बघूयात. तर 16 मीटर आपलं अंतर, 16 मीटरचा आपला चढ आहे माळाचा हा. आणि आपली विहीर समजा 70 फूट खोल आहे. त्याचबरोबर आता आपण 1.54 किलोमीटर जे अंतर झालेलं आहे पाईपलाईनचं आपल्या, त्याचं फुटामध्ये हेड काढूयात आपण. लेंथ. तर आपल्याला ते कसं काढायचं आहे, 1.54 किलोमीटर म्हणजेच 5052 फूट. तर ह्या 5052 फुटाला आपल्याला कन्वर्ट करायचे. कसं कन्वर्ट करायचे? 5052 फूट भागिले आपल्याला याला 100 भागायचे. त्यानंतर आपल्याला याचं फुटामध्ये हेड मिळणार आहे. तर याचं आपण 50.52, तर आपण 51च पकडूयात. 51 फीट, 51 फूट हेड हे लांबीचं झाले आपल्या पाईपलाईनच्या लांबीचं. म्हणजे 1.5 किलोमीटर पाईपलाईन जाणार आहे, त्या ज्या लांबीचं हेड पाहिजे आपल्याला, तर त्या लांबीचं हेड निघलं आपलं 51 फूट. त्यानंतर आपली विहीर आहे 70 फूट. आणि आपल्या माळाची जी उंची आहे ती 16 मीटर झालेली आहे. तर याला पण आपण काय करूयात, 16 मीटरला कन्वर्ट करूयात फुटामध्ये. तर तुम्ही बघू शकता 16 मीटरला आपण फुटात कन्वर्ट केलं तर 52.49 आलेलं आहे. तर 52.49 फीट. मित्रांनो, अशा पद्धतीनं हे 52, हे 51 आणि हे 70, 50 आणि 50 100 आणि 70 170, 173, 74 असं आपलं हेड निघलेलं आहे. किती निघलेलं आहे? 173, 74 फूट निघलेले आहे. आपल्याला आता जेव्हा आपण पंप विकत घेत असतो तेव्हा आपल्याला नाही का हे हेड मीटरमध्ये भेटते आपल्याला. मग आपण आता ह्या 173 मीटर हेडला जर आपण कन्वर्ट केलं, 173 फुटाला जर कन्वर्ट केलं मीटरमध्ये, तर 52 मीटर .73 येते. म्हणजेच आपल्याला 52 पासून आपण 55-60 मीटरपर्यंत सुद्धा मोटर पंप जो आहे आपला तो सिलेक्ट करू शकतो. 50 टू 52 ते 60 मीटर हेड असणारी आपण मोटर घेऊ शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला एका मिनिटाला किंवा एका सेकंदाला किती लिटर पाणी हवं आहे याच्यानुसार तुमचा पंपाचं जे हॉर्स पॉवर आहे हे तुम्ही ठरवू शकता. समजा उदाहरणार्थ कोणाला 500 लिटर पर मिनिट पाहिजेत, किंवा मग कोणाचं 200-250 लिटर प्रति मिनिट एवढा डिस्चार्ज असला तरी त्याचं काम होत असेल, तर मग त्यानुसार तुमचा पंप कमी जास्त हॉर्स पॉवरच होऊ शकतो. परंतु आपल्याला जर अशा पद्धतीनं समजा इथला जर उदाहरण बघितलं तर इथं कमीत कमी 52 मीटर हेड असणारी मोटर आपल्याला घ्यावं लागते. अशा पद्धतीनं तुम्ही जर हेड काढलं तुमच्या शेतातलं किंवा तुमच्या पाईपलाईनचं, तर नक्कीच तुम्हाला ॲक्युरेट हेड मिळेल आणि तुम्हाला ह्या गुगल अर्थ प्रोचा नक्की फायदा होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करायचं आहे. आणि तुमच्या मित्रांना जर पाईपलाईन वगैरे जेव्हा करायचं काम पडत असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना शेअरसुद्धा करायचा आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात असेच नवीन परत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.